नमस्कार मंडळी, तुम्हाला माहीत आहे का की तुमचा मृत्यू बाहेरून सुरू होत नाही, तर तो तुमच्या स्वतःच्या पोटातून सुरू होतो. होय, ज्या गोष्टी तुम्ही दररोज खाता तेच तुमचे आतडे हळूहळू कुजत आहे. तुम्हाला वाटतं की सर्व ठीक आहे, पण तुमच्या शरीराच्या आतमध्ये तो एक गोंधळ आहे. सकाळी उठताच थकवा येणे, वारंवार गॅस होणे, बद्धकोष्ठता आणि अकारण अशक्तपणा ही काही छोटी समस्या नाही आहे. तुमचे आतडे आतमध्ये बिघडू लागलेले आहे, याचं हे लक्षण आहे. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे तुम्ही दररोज त्याच गोष्टी खात आहात ज्या तुम्हाला आतून नष्ट करत आहेत आणि तुम्हाला या गोष्टीची अजूनही जाणीव नाही आहे किंवा अजूनही ही गोष्ट तुम्हाला माहिती नाही आहे. जर तुम्ही आज लक्ष दिलं नाही तर उद्या खूप उशीर होऊ शकतो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुमच्या आतड्यांचा हळूहळू नाश करणाऱ्या अशा 7 गोष्टी, ज्या आजच्या या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी आहेत. ज्याला वाटतं की तो निरोगी आहे, परंतु सत्य काहीतरी वेगळं आहे. कारण तुम्ही दररोज खात असलेल्या गोष्टी हळूहळू तुमच्या आतड्यांना हानी पोचवत आहेत आणि सर्वात धोकादायक बाब ती म्हणजे तुम्हाला ते माहीत देखील नाही आहे. मैत्रिणींनो, जर तुम्ही त्यांना वेळेवर थांबवलं नाही तर भविष्यात या छोट्या सवयींमुळं मोठे आजार तुम्हाला होऊ शकतात. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या 7 गोष्टी अशा ज्या करायच्या नाही आहेत तुम्हाला. त्यातील सर्वात पहिली 1 नंबरची गोष्ट ती म्हणजे बिस्किट. सर्वात मोठं लपलेलं विष. तुम्हाला वाटतं की बिस्किटं हलकी असतात, चहा प्यायल्याने काय फरक पडतो, पण वस्तुस्थिती याच्या अगदी उलट आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतेक बिस्किटं ही पीठशुद्ध साखर आणि रसायनांपासून बनवलेली असतात. ते तुमच्या पोटात जाते आणि हळूहळू चिकटायला सुरुवात करते आणि तुमच्या आतड्यांची साफसफाई थांबते. तुम्हाला वाटतं की सर्व काही ठीक आहे, पण आतून तुमची पाचक प्रणाली जी असते ती कमकुवत होत असते. वारंवार गॅस होणं, बद्धकोष्ठता होणं, पोट स्वच्छ नसणं ही त्याची सर्वात महत्त्वाची अशी लक्षणं आहेत आणि ही लक्षणं धोकादायक गोष्ट आहे. तुम्ही विचार न करता दररोज तेच खात आहात. सकाळी चहा प्यायल्यानं संध्याकाळी वेळ निघून जातो आणि जर तुम्हाला भूक लागली असेल तर लगेच, म्हणजे हळूहळू ही सवय तुमचं शरीर आतून खराब करत आहे. जर तुम्ही अजूनही थांबला नाहीत तर ही छोटीशी सवय भविष्यात एक मोठा आजार तुम्हाला बनू शकतो. म्हणून आजच ही सवय तुम्हाला बदलायची आहे. खूप गरजेचं आहे ही सवय बदलणं. यानंतर येतो नंबर 2, ते म्हणजे थंड पेय पिणं. आता थंड पेय हे हळूहळू विषारी होत चाललेलं आहे. जर तुम्ही थंड पेय प्यायलात तर काय होईल असं तुम्हाला वाटतं, पण सत्य भीतीदायक आहे. शीतपेयांमध्ये इतकी साखर असते की ती तुमच्या शरीराला आतून हलवते. फक्त एका बाटलीत अनेक चमचे साखर असते, जी तुमच्या आतड्यांमध्ये जाते आणि त्याचा वाईट जीवाणू वेगाने वाढवते. इतकंच नाही तर त्यात असलेले आम्ल तुमच्या पोटाच्या आतील थराला हानी पोचवते. हळूहळू तुम्हाला ते जाणवेल. पोटात जळजळ, गॅस, जडपणा. मात्र यामागचं नेमकं कारण मला माहीत नाही. सर्वात धोकादायक गोष्ट अशी आहे की उन्हाळ्यात दररोज अन्नासह किंवा मित्रांसोबत मजा करण्याची ही एक सवय बनलेली असते आणि हळूहळू काय होतं, ती तुमचे आतडे कमकुवत करते. जर तुम्हाला खरोखरच तुमचं शरीर वाचवायचं असेल तर तुम्ही आजपासूनच शीतपेयांपासून दूर राहा. अजिबात शीतपेय घेऊ नका. तसंच यानंतर येतो नंबर 3, तो म्हणजे फास्ट फूड, बर्गर. बघा, चव घेण्यासाठी मजेदार. आपण आतून, समजा तुम्ही पिझ्झा किंवा बर्गर खाताय, तेव्हा काय होतं असं तुम्हाला वाटतं,
पण कधीकधी ती एक सवय बनते. हे फास्ट फूडमध्ये घडतं. जास्तीचं तेल, पीठ आणि रसायनं जी तुमच्या पोटात गेल्याने व्यवस्थित पचत नाहीत आणि हळूहळू तुमच्या आतड्यांमध्ये घाण जमा होऊ लागते. आणि हे खाल्ल्यानंतर, पिझ्झा, बर्गर खाल्ल्यानंतर तुम्हाला सुस्त झोपेची जाणीव होईल. पण प्रत्यक्षात तुमची पाचक प्रणाली कमकुवत होत चाललेली आहे. आता या ठिकाणी सर्वात धोकादायक गोष्ट ती म्हणजे या गोष्टी इतक्या स्वादिष्ट असतात की तुम्ही त्या पुन्हा पुन्हा खाण्यास सुरुवात करता. मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत, आठवड्याच्या शेवटी किंवा मनस्थिती सुधारण्यासाठी आणि हळूहळू ही सवय तुमचं आरोग्य बिघडवते. जर तुम्ही आता थांबला नाहीत तर मात्र भविष्यात ते तुमच्या आतड्यांना पूर्णपणे कमकुवत करू शकतं. या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. मित्रांनो, यानंतर येतो नंबर 4, तो म्हणजे जितकं गोड आतला शत्रू तितकाच मंद. तुम्हाला गोड आवडतं. जेवणानंतर काहीतरी गोड किंवा दिवसभरात वारंवार काहीतरी गोड हे सर्व खूप सामान्य आहे. पण सत्य हे आहे की ही सवय हळूहळू तुमच्या आतड्यांचा नाश करत आहे. जास्त साखरेचं सेवन केल्यानं तुमच्या पोटातील वाईट जीवाणू वेगाने वाढू शकतात आणि जे चांगले जीवाणू असतात ते हळूहळू नष्ट होऊ शकतात. यामुळं काय होतं तर यामुळं तुमची जी पाचक प्रणाली आहे ती कमकुवत होत जाते. तुम्हाला भूक लागेल, थकवा जाणवेल आणि तुमचं पोट स्वच्छ राहणार नाही. पण हे काय तुम्हाला लक्षात घ्यायला हवं तर ते म्हणजे तुम्हाला समजत नाही आहे. सर्वात धोकादायक गोष्ट ती म्हणजे गोड हे एक डुलकी बनते. एकदा खाल्ल्यानंतर तुम्हाला परत खाण्याची इच्छा होते आणि हळूहळू ही सवय तुम्हाला आजारी पाडते. जर तुम्हाला खरोखरच निरोगी राहायचं असेल तर आजपासूनच तुम्ही मिठाई खाणं कमी करा किंवा गोड पदार्थ जे खाताय ते गोड पदार्थ खाणं तुम्ही कमी करायचं आहे. यानंतर येतो नंबर 5, ते म्हणजे पॅक केलेले अल्प उपाहार. हळूहळू शरीर खाली करतं. बघा, चिप्स, खारट, कुरकुरे या सर्व गोष्टींसाठी वेळ लागतो. पण सत्य हे आहे की या गोष्टी तुमच्या शरीरासाठी हळूहळू विषारी बनतात. ते ट्रान्सफॅट्स, अतिरिक्त मीठ आणि रासायनिक संरक्षणाने भरलेले असतात, जे हळूहळू तुमच्या आतड्यांमध्ये घाण जमा करतात. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही फक्त एक पॅकेट खाल्लेलं आहे. एका पॅकेटमध्ये किती वेफर्स असतील, किती कुरकुरे असतील, चिप्स असतील, ते तुम्ही थोडेसेच खाल्लेले आहेत. परंतु हे एक पाकीट मोबाईल चालवताना किंवा रिकामे बसून टी व्ही पाहताना ही एक आपली दैनंदिन सवय बनते. आणि मग काय होतं, तुम्हाला याचं व्यसन केव्हा लागतं हे देखील तुम्हाला माहीत नसतं. हळूहळू तुम्हाला पोटात जडपणा, सुस्ती आणि वारंवार भूक न लागणं ही लक्षणं जाणवतात. हे सर्व एक लक्षण आहे बघा की तुमचं शरीर आतून कमकुवत होत आहे. तरी तुम्ही थांबला नाहीत ना, तर या छोट्याशा सवयींमुळं तुम्हाला भविष्यामध्ये मोठा आजार होऊ शकतो. त्यामुळं आजच तुम्हाला हे पॅकेटमधलं फूड खाणं थांबवायचं आहे. यानंतर येतो नंबर 6, तो म्हणजे रात्री उशिरापर्यंत शरीरासोबत जेवण करणं. सर्वात मोठी फसवणूक. तुम्हाला उशिरा खाताना तेव्हा काय होतं असं तुम्हाला वाटतं. पण सत्य हे आहे की ही सवय हळूहळू तुम्हाला शरीराला तुमच्या हानी पोचवते आणि रात्रीच्या वेळी तुमची पाचक प्रणाली जी असते ती मंदावते. आणि जेव्हा तुम्ही उशिरा खाता तर ते योग्यरित्या पचत नाही किंवा सुटत नाही, ज्यामुळे अन्न तुमच्या पोटात बराच काळ राहतं आणि याचा परिणाम हळूहळू आणि लगेच तुम्ही झोपी जाता. या छोट्या छोट्या चुका तुमचे आरोग्य बिघडवत आहेत. जर तुम्हाला खरोखरच तंदुरुस्त राहायचं असेल तर आजपासूनच झोपण्याच्या 2 ते 3 तास आधी तुम्हाला जेवून घ्यायचं आहे. जे काही तुम्ही जेवण खाणार आहात ते अगोदरच तुम्हाला झोपण्याच्या 2-3 तास अगोदर खाऊन घ्यायचं आहे. यानंतर येतो नंबर 7,
कमी पाणी पिणं ही प्रत्येकाची सर्वात मोठी चूक आहे. कमी पाणी प्यायल्यानं काय परिणाम होतील असं तुम्हाला वाटतं, पण सत्य हे आहे की ही एक सवय तुमचे शरीर आतून खराब करत आहे. पाणी ही एकमेव गोष्ट अशी आहे जी तुमच्या शरीराला स्वच्छ करते, पण जेव्हा तुम्ही कमी पाणी पिता तेव्हा शरीरातील घाण बाहेर येऊ शकत नाही आणि हळूहळू तीच घाण तुमच्या आतड्यांमध्ये जमा होऊ लागते. तुम्हाला यामुळं बद्धकोष्ठता, पोट व्यवस्थित स्वच्छ होत नसणं आणि सतत थकवा जाणवणं ही लक्षणं दिसून येतात. पण तुम्हाला हे समजतही नाही की खरे कारण काय आहे. फक्त पाण्याची कमतरता आहे. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे लोक पाणी पिण्याला गांभीर्यानं घेत नाहीत. दिवसभरात 2 ते 3 ग्लास पाणी प्या ही छोटीशी निष्काळजीपणा हा जो आहे तो हळूहळू एक मोठी समस्या बनते. जर तुम्हाला तुमचं खरोखरच शरीर वाचवायचं असेल तर तुम्ही आजपासूनच किमान दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी हे प्यायचंच आहे. खबरदारी घ्या. जर तुम्हाला खरोखरच तुमचं आयुष्य किंवा आरोग्य वाचवायचं असेल तर केवळ ऐकणं नव्हे तर आजपासूनच या सवयींचा तुम्ही अवलंब करण्यास सुरुवात करा. सर्वात प्रथम ती गोष्ट म्हणजे तुम्ही घरी शिजवलेलं अन्न खा. यानंतर बाहेरच्या वस्तूंचं प्रमाण शक्य तितकं कमी करा. दिवसातून कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी तुम्हाला प्यायला पाहिजे, जेणेकरून शरीर विषारी पदार्थांपासून मुक्त होईल. तुमच्या आहारात दररोज नित्यनियमाने फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. हे आतडे स्वच्छ करतं आणि बळकट करतं. तसंच रात्रीचं जेवण लवकर घेण्याचा प्रयत्न करा आणि जेवण जेवल्यानंतर लगेचच झोपण्याची चूक करू नका. दररोज जेवल्यानंतर किमान 15 ते 20 मिनिटं चालणं किंवा हलका व्यायाम करणं, जेणेकरून तुम्हाला तुमचं पचन योग्य राहील आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वाईट सवयी हळूहळू सोडणं. आता प्रत्येक गोष्ट बदलणं कठीण असतं, पण आजपासून सुरुवात करूया. जर तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष करत राहिलात ना, तर मात्र भविष्यात या छोट्या सवयींमुळे तुम्हाला मोठे आजार होऊ शकतात. तर मित्रांनो, आता तुम्हाला समजलं असेल की तुम्ही दररोज काय खात असाल किंवा खात असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या हळूहळू तुमचं आरोग्य कशा प्रकारे बिघडवत आहेत. जर तुम्हाला खरोखरच निरोगी आणि तंदुरुस्त राहायचं असेल ना, तर या सवयी तुम्ही आजच बदलण्यास सुरुवात करा. लक्षात ठेवा की या छोट्या चुकांमुळे मोठ्या समस्या भविष्यामध्ये उद्भवू शकतात. म्हणून आपण या गोष्टींना आवर्जून टाळायचं आहे. आपण याच विषयावर अजून खोलात जाऊन विचार करणार आहोत. कारण बघा, सत्य हे आहे की फक्त 7 गोष्टी टाळून चालत नाही, तर आपल्याला आपल्या संपूर्ण जीवनशैलीकडे बघण्याची गरज आहे. आणि व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याच्या अगोदर मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुमचं वय काय आहे ते. आणि या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला आत्तापर्यंत थोडा जरी आवडला असेल तर या आपल्या चॅनेलला आणि उपयुक्त वाटला असेल तुम्हाला हा व्हिडिओ, तर आपल्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्की लिहा तुमचं वय जे असेल ते आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहत आहात ते. हे देखील मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमचं वय काय आहे हे पण कळवा. तसंच चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्या शरीराचे केंद्र ते म्हणजे आपलं पोट. तुम्ही कितीही महागडी औषधं घेतलीत, जिम केलं, सप्लिमेंट घेतली, पण जर तुमचं पचन व्यवस्थित नसेल तर तुम्ही कधीच पूर्णपणे निरोगी राहू शकत नाही. कारण का बघा, 70% जास्त इम्युनिटी आपल्या आतड्यांवर अवलंबून असते. आता विचार करा, तुम्ही सकाळी उठता आणि तुम्हाला फ्रेश वाटत नाही आहे किंवा तुमचं पोट नीट साफ होत नाही आहे, वारंवार गॅस होतो, पोट फुगलेलं वाटतं, थकवा येतो.
हे सगळं नॉर्मल नाही आहे. तर हे तुमच्या शरीरामधील बदलाचं एक लक्षण असू शकतं किंवा तुमच्या शरीरामधून शरीर तुम्हाला एक सिग्नल देत आहे की काहीतरी बरोबर नाही आहे. चला तर मग आपण आज जाणून घेऊया अशा काही नवीन सवयी आणि गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या तुमच्या आतड्यांना हळूहळू नुकसान पोचवत आहेत. याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, नंबर 1 म्हणजेच सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात आधी येतं ते म्हणजे रिफाईंड तेल. तुम्हाला वाटतं की तेल म्हणजे फक्त चव वाढवण्यासाठी असतं, पण बाजारात मिळणारी बहुतेक तेल हे खूप प्रोसेस केलेली असतात. या तेलांमध्ये नैसर्गिक पोषक घटक नष्ट होतात आणि शरीरात जाऊन सूज निर्माण करतात. त्यामुळं पचन हळूहळू बिघडतं आणि याचा परिणाम आपल्या शरीरावर होत जातो. यानंतर येतो नंबर 2. दुसरी गोष्ट ती म्हणजे खूप जास्त चहा आणि कॉफी पिणं. सकाळी उठल्याबरोबर चहा आणि मग ऑफिसमध्ये कॉफी, संध्याकाळी पुन्हा चहा. ही सवय इतकी घातक असू शकते की यामुळं लोकांना ती सामान्य झालेली आहे. ही सवय चुकीची वाटत नाही आहे, पण ही सवय जास्तीत जास्त वाईट आहे. कारण जास्तीत जास्त कॅफेन या सवयीमुळं तुमच्या पोटामध्ये जातं आणि तुमच्या पोटातील आम्ल वाढवतं आणि त्यामुळं ॲसिडिटी, जळजळ आणि डायजेशनसारखे प्रॉब्लेम तुम्हाला सुरू होतात. यानंतर येतं नंबर 3 म्हणजे तिसरी गोष्ट तणाव. तुम्ही काय खाता याचं इतकंच महत्त्व आहे की तुम्ही कशा मनस्थितीत खाता. जर तुम्ही सतत तणावात असाल, घाईत असाल, मोबाईल बघत बघत खात असाल, तर तुमचं शरीर अन्न योग्यरित्या पचवू शकत नाही. त्यामुळं आतड्यांवर ताण येतो आणि याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. यानंतर येतो नंबर 4. चौथी गोष्ट म्हणजे झोपेची कमतरता. तुम्ही रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरता, सिरीज बघता आणि फक्त 4 ते 5 तास तुम्ही झोप घेता. पण मित्रांनो, अशी 4 ते 5 तास झोप घेणं ही खूप भयानक गोष्ट आहे. कारण तुम्हाला माहिती आहे का, तुमचं शरीर रात्री स्वतःची दुरुस्ती करतं. जर झोप पूर्ण झाली नाही तर पचन प्रक्रिया ही बिघडत जाते आणि आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. म्हणून दररोज पुरेशी झोप घेणं खूप महत्त्वाचं आहे. यानंतर येतो नंबर 5. पाचवी गोष्ट म्हणजे फायबरचा अभाव. आजकाल लोक जास्तीत जास्त प्रोसेस फूड खातात आणि फळभाज्या कमी खातात. पण फायबर हे आतड्यांसाठी साफसफाईचं काम करतं. जर फायबर कमी असेल तर बद्धकोष्ठता आणि टॉक्सिन्स जे असतात ते जमा होतात आणि यामुळं आपल्या शरीरावर परिणाम होतो. यानंतर येतो नंबर 6. तो म्हणजे 6वी गोष्ट म्हणजे जास्त मीठ खाणं. तुम्हाला वाटतं मीठ फक्त चवीसाठी आहे, पण जास्त मीठ आतड्यातील चांगल्यातल्या चांगल्या बॅक्टेरियांचा समतोल बिघडवतं. त्यामुळे डायजेशन वीक होतं आणि याचाही परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. यानंतर येतं नंबर 7. 7वी गोष्ट ती म्हणजे सतत बसून राहणं. तुम्ही दिवसभर ऑफिसमध्ये बसता, घरी येऊन टी व्ही बघता. शरीराची हालचाल यामुळं कमी झालेली असते आणि ही शरीराची हालचाल कमी झाली की पचनक्रिया स्लो होते. त्यामुळं अन्न पचायला वेळ लागतो आणि आतड्यांवर ताण येतो. आता प्रश्न असा आहे की मग यावर उपाय काय करावेत? तर मैत्रिणींनो, लक्षात घ्या, नंबर 1 म्हणजेच पहिली गोष्ट, सकाळची सुरुवात आपण कोमट पाण्याने करायला हवी. हे तुमच्या पोटाला साफ करण्यास कोमट पाणी मदत करतं. म्हणून सकाळी उठल्यावर सुरुवातीला कोमट पाणी घ्यायचं आहे 1 ग्लास. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे प्रोबायोटिक फूड खा. म्हणजे जसं की दही, ताक हे चांगले बॅक्टेरिया वाढवतात. त्यामुळं या गोष्टी खाणं आजपासूनच सुरुवात करा. यानंतर येते नंबर 3 म्हणजे तिसरी गोष्ट, ती म्हणजे हळूहळू खा आणि नीट चावून खा. म्हणजे डायजेशन हे तोंडापासून सुरू होत असतं. म्हणून जे काही आपण जेवण जेवणार आहोत ते
32 वेळा चावून आपल्याला खायचं आहे आणि हळूहळू खायचं आहे. यानंतर येतं नंबर 4. चौथी गोष्ट म्हणजे रोज चालणं किंवा हलका व्यायाम करणं. फक्त 20 ते 30 मिनिट चालणं हे देखील खूप फरक पाडतं. तर यानंतर येते नंबर 5. पाचवी गोष्ट ती म्हणजे मोबाईल वापरताना खाणं टाळा आणि जेवणावर लक्ष द्या. लक्षात घ्या, जेव्हा आपण जेवण करत असतो तेव्हा हातामध्ये मोबाईल न घेता जेवण करायचं आहे. नंबर 6. सहावी गोष्ट म्हणजे साखर किंवा जंक फूड हळूहळू कमी करा. एकदम बंद करणं कठीण असतं, पण जर आपण थोड्या थोड्या प्रमाणात कमी केलं तर कमी करणं नक्कीच शक्य आहे. यानंतर येतोय 7वी गोष्ट ती म्हणजे रोज पुरेशी झोप घ्या. किमान 7 ते 8 तास झोप घेणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, आरोग्य एक दिवसात बिघडत नाही किंवा एका दिवसात सुधारतही नाही. हे सगळं छोट्या छोट्या सवयींवर अवलंबून आहे. आज तुम्ही जो निर्णय घ्याल त्यावर तुमचं आरोग्य उद्याचं आरोग्य ठरेल. जर तुम्ही आजपासून या गोष्टींवर लक्ष दिलं तर तुम्ही अनेक मोठ्या आजारांपासून स्वतःला वाचवू शकता. शेवटी फक्त एवढंच सांगू इच्छिते की तुमचं शरीर तुम्हाला सतत सिग्नल देत असतं. फक्त तुम्हाला हे ऐकायला आणि शिकायला पाहिजे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला, या पाटील्स कॉर्नर्स चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत, जास्तीत जास्त नातेवाईकांसोबत, मित्रपरिवारांसोबत आणि शेअर करा, जेणेकरून त्यांचंही आरोग्य उत्तम राहील आणि ते निरोगी असं आयुष्य जगू शकतील. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.